पर्यायी आरोग्य शाखांमध्ये विशेषतः नैसर्गिक औषधे वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय शाखांमध्ये मध हा अत्यंत उपयुक्त मानला जातो. जगामध्ये मधाचे अनेक प्रकार आढळतात, परंतु एक मध असा आहे की तो केवळ चवीसाठी किंवा गोडीसाठी नव्हे, तर अत्यंत दुर्मिळ असा हा मध त्याच्या औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला एल्विश मध असं म्हणतात. तुर्कस्थानातल्या आर्टविन प्रदेशातल्या खोल गुहांमध्ये तयार होणारा हा मध हा जगातला सर्वात महाग आणि वैज्ञानिकदृष्ट्या वेगळा मध मानला जातो. एल्विश मधाची निर्मिती ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने होते. मधमाशा साध्या पोळ्यांमध्ये नाही, तर 1800 मीटर खोल गुहेतल्या खडकांच्या भेगांमध्ये मध साठवतात आणि गुहेतलं तापमान, आर्द्रता आणि खडकातील खनिज यांच्यामुळे या मधाची रासायनिक रचना इतर सामान्य मधांपेक्षा वेगळी असते आणि गुहेतल्या वातावरणामुळं या मधाच्या खनिजाचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंटची घनता सुद्धा खूप जास्त असते. त्यामुळं हा मध हा औषधाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध समजला जातो. वैज्ञानिक जे विश्लेषणं केलेली आहेत, विशेषतः फ्रान्समधल्या प्रयोगशाळांनी, त्यानुसार एल्विश मधामध्ये बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणजे जैव सक्रिय संयुगे असतात. त्याचप्रमाणे खनिजांचे प्रमाण इतर मधांपेक्षा जास्त असते, ऑक्सिडंटची घनता अधिक असते आणि नैसर्गिक एन्झाईम त्याचप्रमाणे सूक्ष्म पोषक द्रव्य खूप जास्ती प्रमाणात असतात. ही वैशिष्ट्ये असल्यामुळं हा मध एक प्रकारचा प्रीमियम मध म्हणून वापरला जातो. याचे जे आरोग्यदायी गुणधर्म जे जगापुढे आलेले आहेत, त्यामुळं असं समजलं जातं की त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात असतात. जो दाह असतो त्या दाह कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळं सांधेदुखी, सूज आणि थकवा कमी होतो, पचन सुधारतं. त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये, आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये जी विशेषतः मायक्रोबियाम नावाचे जे आवश्यक असे चांगले जीवाणू असतात, त्यांनाही ते पोषक असतात. हा मध खोल गुहेत साठवलेला असल्यामुळं संकलनासाठी त्याला विशेष प्रशिक्षित असे गिर्यारोहकांची मदत लागते. मधमाशांना त्रास होऊ नये म्हणून हे संकलन रात्री केलं जातं आणि उत्पादन मात्र याचं खूप कमी आहे. वर्षभरात काही किलोच मध हा तयार होत असतो. 2009 मध्ये याचा जो पहिला साठा आला तो 1 किलोला 45,000 पाऊंडाला विकला गेला. आजही किंमत त्याची जगात सर्वात जास्त अशी समजली जाते. याचा रंग अत्यंत गडद सोनेरी किंवा तपकिरी असतो, खूप दाट आणि चिकट असतो तो. किंवा आपण जे सुकामेवामध्ये खजूर किंवा द्राक्ष हे जे खातो त्याप्रमाणे याची चव असते आणि सामान्य मधापेक्षा ही खूप वेगळी असते. तुर्कस्थानातील मध पालक गुनाय गुंडूज यांनी एका गुहेमध्ये त्यांना या मधमाशांची हालचाल सापडली आणि त्याप्रमाणे त्यांनी तपास केल्यावर त्यांना या गुहेमध्ये 18 किलो मध सापडला आणि त्यामुळे 2009 पासून हा मध चर्चेत आला. थोडक्यात एल्विश मध हा केवळ महागडा मध नाहीये, तर पृथ्वीच्या गर्भातून खोल गर्भातून मिळणारा खनिजांनी समृद्ध, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध असा औषधी गुणधर्म असलेला नैसर्गिक चमत्कार आहे. त्याची निर्मिती, दुर्मिळता आणि पोषण मूल्य ही निश्चितच जास्ती आहेत, परंतु तो कुठल्याही प्रकारे लैंगिक भावनांना उद्दीपित करतो किंवा लैंगिक कार्य हे चांगलं करतो याला कुठलाही शास्त्रीय पुरावा किंवा त्याप्रमाणे सिद्ध झालेलं नाही. याचा जो किंमत आहे ही खूप अवाजवी जास्ती असल्यामुळं याचं प्रलोभन दाखवून यामुळं लैंगिक कार्यक्षमता वाढते अशा प्रकारे जो प्रचार केला जातो तो निश्चितच चुकीचा आहे.